नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET 2024मध्ये जी एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये सामाजिक शास्त्र या विषयामध्ये जे प्रश्न आलेले होते ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 2024ची प्रश्नपत्रिका म्हणजे सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित पहिलाच प्रश्न आपण बघणार आहोत। तर हडप्पा, रावी, उल्हास आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे। तर या ठिकाणी गंगा, यमुना, सतलज, चिनाब। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेला उल्हास हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात असलेल्या हडप्पाकालीन स्थळ हिंडन नदीच्या काठी आहे। हिंडन नदी ही यमुना नदीची उपनदी आहे, त्यामुळे पर्यायामध्ये हिंडन नदी नसल्यास यमुना नदी हा योग्य पर्याय ठरतो। हडप्पा, रावी, उल्हास, यमुना। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये या ठिकाणी हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या इतिहास पुस्तकावर हा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी जे 16 महाजनपद दिलेले आहेत त्यावर हा प्रश्न आधारित आहे। तर बघा, या ठिकाणी कोसला, वत्स, अवंती, मगध, कौशंबी, राजगृह, श्रावस्ती, उजनी। तर हे सगळे राजधानी आहेत। तर कोसलाची राजधानी आहे श्रावस्ती, वत्सची राजधानी आहे कौशंबी, अवंतीची राजधानी आहे उज्जनी आणि मगधाची राजधानी किंवा मगधची राजधानी आहे राजगृह। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश डॅश या देशात करण्यात आली। तर विद्यार्थी मित्रांनो, फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कंबोडिया या देशात करण्यात आलेली आहे। तर स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। फुनान हे आग्नेय आशियातील एक प्राचीन राज्य होते जे आजच्या कंबोडियामध्ये स्थापन झालेले होते। हे राज्य साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते आणि त्याला भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव होता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लीळाचरित्र हा ग्रंथ डॅश डॅश यांनी संपादित केला। तर लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे तो माहिमभट म्हणजे 2 नंबरचा पर्याय जो आहे तो आपला करेक्ट आहे। तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघूया। लीळाचरित्र हा महानुभव पंथाचा एक महत्त्वाचा आणि आद्य ग्रंथ आहे। या ग्रंथात महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधार स्वामी यांचा लीळाचरित्र संकलित केलेला आहे। माहिमभट हे श्री चक्रधार स्वामीचे शिष्य होते आणि त्यांनीच चक्रधार स्वामीची आठवणी आणि लीळा एकत्र करून लीळाचरित्र या ग्रंथाची संपादन केले आहे। पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे। स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा। आझाद हिंद सेनेची मूळ कल्पना आणि पहिल्या टप्प्यातील स्थापना कॅप्टन मोहन सिंग यांनी केली होती। त्यानंतर आझाद हिंद सेनेचे मुख्य संस्थापक आणि नेते म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ओळखलं जातं। पुढचा प्रश्न आहे, प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराजुद्दौला याचा पराभव झाला कारण? तर या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मुत्सद्देगिरी। तर या ठिकाणी प्लासीची लढाई 1757 बंगाल नवाब सिराजुद्दौलाचा पराभवाने मुख्य कारण रॉबर्ट क्लाइव्हने केलेली मुत्सद्देगिरी हे होते। क्लाइव्हने नवाबाचा सेनापती मीर जाफर याला फितूर केलं होतं। मीर जाफरने नवाबाशी गद्दारी केली आणि युद्धात आपले सैन्यासह सक्रिय सहभाग घेतला नाही, त्यामुळे नवाबाचा पराभव झाला। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्ये आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाहीत? तर विद्यार्थी मित्रांनो, कधीही एक्झामला गेल्याच्या नंतर पूर्ण प्रश्न जो आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे। तर परत एकदा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमधील समाविष्ट नाहीत? तर या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे, मानवी कृतीचा संबंध दैवी घटनाशी जोडण्याचा प्रयत्न। स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, मानवी कृतीचा संबंध दैवी घटनाशी जोडण्याचा प्रयत्न हे वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही। या उलट हे मध्ययुगीन किंवा प्राचीन इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये असू शकतात, जेथे धार्मिक आणि दैवी संकल्पनाच्या इतिहासावर मोठा प्रभाव होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जंतर मंतर, जयपूर, राणी की वाव। तर 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, पटना, गुजरात।
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. तर एक्सप्लेनेशन आहे, राणी की वाव राणीचा विहार हे गुजरात राज्यातील पटना शहरात स्थित एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये त्याला इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारे शब्द ओळखा. तर यौथेय, मालव, शूद्रक आणि लिच्छवी. तर लिच्छवी हे आपलं ॲन्सर आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. यौधेय, मालव आणि शूद्रक ही प्राचीन भारतातील गणराज्य होती, म्हणजेच ती प्रजासत्ताक पद्धतीवर आधारित राज्य होती. या उलट लिच्छवी हे देखील एक गणराज्य होतं, परंतु ते उपरोक्त 3 गणराज्याप्रमाणेच पश्चिमोत्तर भारतीयाऐवजी पूर्व भारतात आजच्या बिहारमध्ये स्थित होते आणि त्याचे वेगळे राजकीय व सांस्कृतिक संदर्भ होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहश्रम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. तर सम्राट अशोकाच्या शिलालेख जे आहेत त्याच्याशी संबंधित आहे. तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. स्पष्टीकरण आहे, ब्रह्मगिरी कर्नाटक, सोपारा महाराष्ट्र, गिरनार गुजरात आणि सहश्रम बिहार ही सर्व ठिकाणे सम्राट अशोकाच्या शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकाने आपल्या धम्म प्रसारासाठी आणि आपल्या आज्ञा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतभर अनेक ठिकाणी दगडी स्तंभावर अनेक खडकावर शिलालेख कोरले होते. हे ठिकाण त्या प्रमुख शिलालेख स्थळापैकी आहे. पुढचा प्रश्न आहे, मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश चित्रकलेतून झाला आहे. मुघलकालीन चित्रकलेचा उगम. तर विद्यार्थी मित्रांनो 1 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, इराणी. तर मुघलकालीन चित्रकलेचा उगम हा इराणी चित्रकलेतून झालेला आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे, मुघलकालीन चित्रकलेचा उगम हा मुख्यत्वे इराणी पार्शियन चित्रकलेतून झाला आहे. मुघल सम्राट विशेष हुमायूँ आणि अकबर यांना पार्शियामधून इराण चित्रकारांना भारतात आणले. या इराणी चित्रकारांनी भारतीय कलाकारासोबत काम केले, ज्यामुळे इराणी शैलीचे भारतीय शैलीशी मिश्रण होऊन एक नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मुघल चित्रकला शैली विकसित झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कामगार नेते व्ही सुब्बय्या डॅश डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, फ्रेंच. परत एकदा प्रश्न बघा, कामगार नेते व्ही सुब्बय्या डॅश डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर याचं ॲन्सर आहे फ्रेंच. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, कामगार नेते व्ही सुब्बय्या हे फ्रेंच ताब्यातील भारताच्या भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. विशेषतः ते पौंडीचेरी, आजचे पुदुचेरी आणि भारतातील इतर फ्रेंच वसाहतींना भारतात विलीन करण्यासाठी चळवळीतील एक प्रमुख नेते होते. 1954 मध्ये या प्रदेशाची भारतात विलीनीकरण होईपर्यंत त्यांनी या लढायात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाणात होणाऱ्या रूपांतर पुढीलपैकी कोणते. तर या ठिकाणी ॲन्सर आहे 2 नंबरचं 1. तर 2 नंबरचा ॲन्सर आपलं करेक्ट आहे. तर या ठिकाणी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 मैल बरोबर 63,360 इंच. आता आपल्याला 1 इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणे अंकाप्रमाणात रूपांतर करायचे आहे. याचा अर्थ नकाशावरील 1 इंच जमिनीवरील 3 मैलाच्या अंतरा एवढे आहे. अंकाप्रमाणात रूपांतर करण्यासाठी दोन्ही एकके सारखी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इतिहास महाराष्ट्राचा. तर बघा, योग्य जोड्या लावायच्या आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, इंदोर, नागपूर, ग्वालियर, वडोदरा. तर या ठिकाणी जोड्या लावून दिलेल्या आहेत. तर बघा, 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर या ठिकाणी इंदोर होळकर, नागपूर भोसले
आणि ग्वालियर जे आहे ते शिंदे किंवा सिंधिया आणि वडोदरा गायकवाड. तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या ठिकाणी. इंदोर हे होळकर घराण्याशी संबंधित होते. नागपूर हे भोसले घराण्याशी संबंधित होते. ग्वाल्हेर हे शिंदे सिंधिया घराण्याशी संबंधित होते. वडोदा हे गायकवाड घराण्याशी संबंधित होते.